भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्व नागपूर शहरातल्या पत्रकारांचं स्वागत करतो। आजच्या या पत्र परिषदेला अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री आणि माजी आमदार डॉक्टर मिलिंद मानेजी, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश शिरसवांजी, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राहुल झांबरेजी, शहर अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री महेंद्र प्रधानजी, इंद्रजीत वासनिकजी आणि माध्यमांचे आमचे प्रतिनिधी श्री पवन तिवारीजी, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्याला सर्वांना याची माहिती आहे की भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही देशभर आणि महाराष्ट्रात देखील संविधान गौरव अभियान हे आम्ही सुरू केलेलं आहे। 11 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत हे अभियान चालेल आणि या संविधान सन्मान अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रेस कॉन्फरन्सेस सगळ्या विविध शहर मुख्यालयांमध्ये, त्याचप्रमाणे इंटलेक्च्युअल्स लोकांच्या सोबतच्या भेटीगाठी आणि इन हाऊस कॉन्फरन्सेस अशा 3 स्तरावर विशेषत्वाने नो युअर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपण आपल्या संविधानाला खऱ्या अर्थानं जाणून घेण्याची वेळ आलेली आहे। भारतीय जनता पक्षाचं असं मत झालेलं आहे की देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यावर देखील या देशातल्या 140 करोड जनतेला आणि महाराष्ट्रातल्या 13 करोड जनतेला अद्यापही पूर्णत्वाने या देशाचं संविधान समजलेलं नाही। मी पूर्णत्वाने म्हणलेलं आहे आणि त्यामुळं या संविधानाचे कंगोरे, या संविधानाच्या विशेषता, या संविधानाची कलमं, या संविधानाचे आर्टिकल्स आणि या देशाच्या संविधानाला स्वीकारल्यानंतर त्यात झालेल्या दुरुस्त्या, संविधानाची मोडतोड, संविधानाची पायमल्ली करण्याचं काम अशा विविध अंगाने कोणी केलेलं आहे, परंतु त्या संविधानाचा पुरेपूर सन्मान करण्याचं काम देखील झालेलं नाही। 2014 मध्ये मोदीजी प्रधानमंत्री पहिल्यांदा देशाचे झाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम या देशामध्ये संविधान दिन साजरा करण्याचं काम मोदीजींनी केलं। मोदीजी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये त्यांचा जो मतदारसंघ होता सुरेंद्रनगर, या मतदारसंघातून त्यांनी संविधान सन्मानाची यात्रा सुरू केली, हत्तीवरून संविधानाची मिरवणूक काढली आणि एवढंच नाही तर देशभरात देखील प्रधानमंत्रीपदी आरूढ झाल्यावर संविधानाला माथा टेकत, संविधानाचा सन्मान करत, संविधानाचं पूजन करत त्यांनी या देशाचा कारभार अत्यंत प्रामाणिकपणे संविधानाच्याच दिशानिर्देशानुसार चालवलेला आहे। परंतु आमच्यावर ज्या पद्धतीने आरोप करण्याचा काही राजकीय पक्ष, विशेषत्वाने काँग्रेस, आपल्याला विविध वेळेला माहिती आहे की काँग्रेसच्या नेत्यांनी कोणत्या पद्धतीने
संविधानाची प्रतारणा केली. आता मी फार खोलात जाणार नाही. मग त्या इतिहासात जाताना इंदिरा गांधींच्या काळात झालेल्या दुरुस्त्या, त्यानंतर त्यांनी केलेल्या सुधारणा, त्यांनी केलेलं पायमल्ली पायदळी तुडवण्याचं काम, या सगळ्या गोष्टींचा ओघ येईल. मला वाटते मी अनेक प्रेस कॉन्फरन्सेस आम्ही आणि सगळ्या लोकांनी वेळोवेळी नागपूर शहरामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्याची सगळी माहिती आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना आणि आपल्या माध्यमातून नागपूर शहरातल्या आणि महाराष्ट्रभरातल्या देखील जनतेला याची माहिती आहे. 57 वर्ष जवळपास काँग्रेसचं केंद्रामध्ये एकछत्री राज्य असताना ज्या पद्धतीने या देशाचा कारभार हाकणं आवश्यक होतं, त्या पद्धतीनं या देशाचा कारभार हाकण्याचं काम काँग्रेसनं केलं नाही. आणि आता सत्ता जेव्हा गेली तेव्हा त्यांना संविधानाची कोरी पुस्तकं कुठेतरी हातामध्ये फडकावं लोकांना सांगण्याचं काम त्यांना करावं लागत आहे. आणि हाच संविधानाचा खरा अपमान आहे. इंदिरा गांधींनी या देशावर आणीबाणी लादत संविधानाला देखील कुलूपबंद करण्याचं काम केलं होतं, हे देखील सर्वविदित आहे. ज्या पद्धतीनं संविधानाचा अपमान करण्याचं काम काँग्रेसने आपल्या सत्ता काळात केलेलं आहे, या देशातली जनता कधी विसरू शकणार नाही. आणि या गोष्टीसाठी मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं मोदीजींच्या नेतृत्वात या देशाचा कारभार सुरू आहे, भविष्यामध्ये या देशातली जनता काँग्रेसने केलेल्या दुष्कृत्याला संविधानाच्या संदर्भाने कधी विसरू शकणार नाही. या संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा, त्यातल्या योग्य गोष्टी योग्य पद्धतीने, त्यातल्या सगळ्याच गोष्टी योग्य आहेत, परंतु त्या योग्य पद्धतीने या देशातल्या जनतेपर्यंत पोहोचत्या होणं अत्यंत आवश्यक आहे. परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी 370 कलम जम्मू काश्मीरला स्वायत्तता देणारं ते टेम्पररी ठेवलं होतं, ते तात्कालिक ठेवलं होतं. परंतु या देशाचं दुर्दैव आहे, हे रद्द करण्यासाठी 75 वर्ष या देशाला वाट पाहावी लागली. अजूनही बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. UCC असेल, युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, या संदर्भात देखील निर्णय होणं अपेक्षित आहे. ते देखील अजूनही धर्माच्या आधारावर, हे लक्षात घ्या, धर्माच्या आधारावरचं आरक्षण संविधानाला मुळात मान्य नाही. आणि तरी देखील तशाही पद्धतीचं लादण्याचं काम अनेक राज्यांमध्ये, विशेषत्वाने काँग्रेस शासित राज्यांमध्ये किंवा इंडी अलायन्सच्या जे काही पक्ष ज्या राज्यांमध्ये सत्तेत आहेत तशा राज्यांमध्ये झालेलं आहे. मग ते तामिळनाडू असेल, केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल, अशा अनेक राज्यांमध्ये धर्माच्या आधारावर देखील आरक्षण देण्याचं काम झालेलं आहे. ही संविधानाची अवहेलना आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं देशभर आणि राज्यभर नो युअर कॉन्स्टिट्यूशन आणि त्याच्या सोबतच संविधानाचा सन्मान अशा पद्धतीचं अभियान सुरू केलेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही या शहरातल्या ज्या काही वस्त्या आहेत, आवश्यक नाही की त्या दलित वस्त्यात असाव्या, अनेक पद्धतीचे भ्रम लोकांच्या मनामध्ये संविधानाच्या संदर्भाने आहेत, ते भ्रम देखील दूर करण्याचं काम आणि कर्तव्य आमचं आहे असं आम्ही समजून हे संविधान आणि संविधानातले आर्टिकल्स आपल्या माध्यमातून आणि आमच्या स्तरावर देखील लोकांपर्यंत पोस्ट करण्याचं काम आम्ही या संविधान सन्मान अभियानाच्या माध्यमातून करतो आहोत. या अभियानाचे प्रमुख आणि संयोजक आणि 4 सहसंयोजक आम्ही राज्य पातळीवर केलेले आहेत. या संविधान सन्मान अभियानावरती मॉनिटरिंग आमचे राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे करत आहेत. नागपूर शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा या राज्याचे नेते आणि शहराचे खासदार आणि माननीय केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्यापैकी एक सभा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी इन हाऊस सभा होईल आणि आम्ही वस्त्यांमध्ये देखील लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत. काही इंटलेक्च्युअल लोकांशी वैयक्तिक भेटीगाठी असतील किंवा त्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं चर्चासत्र असेल, अशाही पद्धतीतून आम्ही संविधान सन्मान अभियानाला सुरुवात केलेली आहे. मला विनंती विशेषत्वाने आपल्याला करायची आहे
की भारतीय जनता पक्षानं उभारलेलं हे आंदोलन, संविधान सन्मान अभियानाचं हे आंदोलन आपण आपल्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत निश्चितच पोहोचता कराल. खूप धन्यवाद.